हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होईल. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. दत्त महाराजांची उपासना जो करतो त्याच्या आयुष्यात कुठलंही दुःख संकट राहत नाही. प्रत्येक अडचणींमधून आपल्याला दत्त महाराज हे बाहेर काढत असतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, दत्त महाराजांचा एक असा प्रभावशाली मंत्र आहे, बीज मंत्र. जो मंत्र तुम्ही ज्या मंत्राचा या मंत्राचा जप तुम्ही सुरू केला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही दुःख संकट असतील ते गायब होताना दिसणार आहे. तुमच्या आयुष्यात दुःख संकट निघून जाणार आहे. असा हा चमत्कारी मंत्र आजपासून जर तुम्ही याचा जप करायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात कोणतेही दुःख संकट अडचणी राहणार नाही. तर तो मंत्र कोणता आहे तोच मी तुम्हाला तो मंत्र कोणता आहे याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. दत्त महाराजांनी 24 गुरु केले होते. तसं बघितलं तर दत्त महाराजांना गुरु करण्याची काही आवश्यकता नव्हती, परंतु त्यांनी तरी सुद्धा केले. तर विचार करा, आपण सर्वसामान्य व्यक्ती आहोत, आपल्याला गुरूंची किती गरज आहे. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणता गुरु केला नसेल तर नक्कीच तुम्ही दत्त महाराजांना गुरु करू शकता, स्वामी समर्थ महाराजांना करू शकता, साईबाबांना करू शकता, कोणालाही तुम्ही तुमच्या आयुष्यात गुरु करू शकता. परंतु आपल्या आयुष्यात एक गुरु असणं खूप 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 जास्त महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा आपण दत्त महाराजांची उपासना करतो तर तेव्हा आपले दुःख संकट ते दूर करत असतात. आणि आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक संकट येतात. कारण काय होतं, पितरांची सेवा आपल्या हातून होत नाही म्हणून आपल्याला पितृदोष लागतो. कुलदेवीची सेवा होत नाही, कुलदैवतांची सेवा होत नाही म्हणून आपल्याला कुलदेवीचा कोप होत असतो. कुलदेवीचा मान सन्मान कुळाचार आपल्या हातून होत नाही. बऱ्याच गोष्टी आपल्या हातून होत नाही. किंवा मागच्या जन्माचे काही आपले दोष असतात. मागच्या जन्मात आपण काही पाप केलेलं असतं, काही चुकीच्या गोष्टी केलेल्या असतात, त्याचे सुद्धा दोष आपल्याला या जन्मात लागत असतात. अशा अनेक गोष्टी असतात. त्यामुळे काय होतं की आपण देवाची खूप सेवा करतो, पूजा साधना मंत्र स्तोत्र सगळं गोष्टी करत असतो. ते करून सुद्धा आपल्या आयुष्यात दुःख येतच असतं. आपण म्हणतो की असं का होतं. किंवा बऱ्याच जणांना व्याधी जडलेली असते, आजार छोटासा आजार असतो परंतु तो दिवसेंदिवस वाढत असतो. बऱ्याच जणांच्या घरात असं होत असतं की किंवा तुमच्या घरात एखादी व्यक्ती आहे त्याला आजार पण आहे, सततचा आजार पण सुरू आहे तुम्हाला किंवा एखाद्या व्यक्तीला, किंवा तुमच्या घरात सगळ्यांनाच आजार पण जडले. शारीरिक पीडा तुम्हाला लागली आहे. तुमच्या घरात कुठलीही चांगली गोष्ट होत नाही. तुम्ही ज्या गोष्टी करायला जाता त्या गोष्टी होतच नाही. तुमच्या घरात पैसा टिकत नाही, पैसा तुमच्या घरात येत नाही. तुमच्या घरात खूप दरिद्री आली आहे. तुम्हाला कुठेतरी शांतता मिळत नाही. कुठेतरी तुमच्या घरात क्लेश कलह होत आहे आणि तुमच्या मनाला शांती मिळत नाही. रात्रीची झोप तुम्हाला लागत नाही. तुम्हाला खूप त्रास होतो आहे. तर यासाठी अगदी छोटासा मंत्र आहे. या मंत्राचं व्यवस्थित तुम्ही जर हा मंत्र व्यवस्थित म्हटला तर तुम्हाला नक्की यातून फरक दिसणार आहे. 21 दिवसात तुम्हाला याचा रिझल्ट दिसणार आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे. कुठेही मध्ये स्किप करू नका किंवा कुठेही पुढे त्याला ढकलू नका, तर तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळणार नाही. हा मंत्र स्त्रिया किंवा पुरुष कोणी म्हणू शकतं. तर हा मंत्र म्हणण्यासाठी सकाळी तुम्हाला शुचिर्भूत व्हायचं आहे आणि तुम्हाला दत्त महाराजांच्या समोर बसायचं आहे. यासाठी तुम्हाला दत्त महाराजांचं मूर्ती फोटो तुमच्या घरात असणं गरजेचं आहे. नसेल तर तुम्ही एक फोटो आत्ताच घेऊन या. दत्त महाराजांच्या समोर बसल्यानंतर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि 2 अगरबत्त्या लावायच्या आहेत. जर धूप अगरबत्ती असेल तर 1 लावली तरी सुद्धा चालेल. आणि तुम्हाला जोपर्यंत तुमचा मंत्र होत नाही तोपर्यंत तो दिवा आणि अगरबत्ती सुरू पाहिजे. मध्ये तुम्हाला वाटलं की विजतो आहे तर थोडं तूप टाका आणि अजून एक तुम्हाला अगरबत्ती लावायची. अशा पद्धतीने करायचं आहे. आता तुम्ही हा मंत्र सकाळी म्हणू शकता किंवा सायंकाळी म्हणू शकता. तर तुम्हाला द्राम या मंत्राचा जप करायचा आहे. आता या मंत्राचा तुम्ही 11 वेळा 21 वेळा 11 वेळापेक्षा 21 वेळा जप करा. कमीत कमी 21 वेळा जप करा, 51 वेळा करा किंवा 108 वेळा. सगळ्यात बेस्ट 108 वेळा. अगदी छोटासा मंत्र आहे, काहीच वेळ लागणार नाही. तर तुम्ही 108 वेळाचा जप करू शकता. 108 वेळा करणार तर तुम्हाला माळ घ्यायची आहे, तुळशीची माळ तुम्ही घेऊ शकता. आणि जर तुम्ही 21 वेळा करणार किंवा 51 वेळा तर तुम्ही मोजून करू शकतात. परंतु मी तुम्हाला सांगेल की 108 वेळा याचा जप करा. दररोज नित्य नियमाने करा. कमीत कमी 21 दिवस करा, 51 दिवस करा किंवा 108 दिवस करा. तर आधी महाराजांच्या समोर बसल्यानंतर तुम्हाला महाराजांना हात जोडून प्रार्थना करायची. हात जोडायचा आणि महाराजांना सांगायचं
की महाराज माझं नाव, माझं गोत्र, तुमचं नाव सांगा, तुमचं गोत्र सांगा आणि तुमची काय अडचण आहे, तुम्हाला काय त्रास आहे, तुमच्या घरात काय समस्या आहे, त्या सगळ्या तुम्हाला महाराजांना सांगायचं. जसं आपण बघा, आपल्या घरात एखादी व्यक्ती असते, आपला नवरा असतो, बायको त्याला सांगत असते, नवरा बायकोला सांगतो किंवा आपण आपल्या मुलांना सांगतो की बघ मला असा त्रास होतोय किंवा तुमच्या मनातलं दुःख तुम्ही सांगत असाल. तसंच तुम्ही समजा की महाराज तुमच्या समोर बसलेले आहेत आणि तुम्ही त्यांना म्हणजे तुमचं सगळं दुःख सांगत आहात. तुम्हाला काय त्रास आहे ते तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे आणि सांगितल्यानंतर तुम्हाला सांगायचं की महाराज मी आजपासून तुमच्या या मंत्राचा जप करत आहे. किती वेळा करणार ते सुद्धा सांगा. 11 वेळा करणार, 21 वेळा करणार, 51 किंवा 108 वेळा, तसं तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे. तर हा जप मी तुमचा रोज करणार आहे. मध्ये काही अडचण आली तर त्यावेळेला मी करू शकणार नाही, परंतु जसं मला वेळ मिळेल तसं मी दररोज तुमच्या या मंत्राचा जप करणार आहे. तर तुम्हाला करायचं तर तुम्ही म्हणजे दररोज करू शकता, म्हणजे आयुष्यभर तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. नसेल शक्य तर तुम्ही 21 दिवस करा, 51 दिवस करा, 108 दिवस करा. तर या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. अगदी म्हणजे करून बघा, म्हणजे दुसऱ्यांसाठी पण. आता तुमच्या घरात एखादी व्यक्ती आहे किंवा तुमची मुलं आहेत, सतत आजारी पडतात, तुमच्या मुलांना काही त्रास आहे, तर तुम्ही सुद्धा करू शकता. घरातल्या एका व्यक्तीने म्हणजे जर महिलांनी केला हा मंत्राचा जप दररोज तुम्ही केला 108 वेळा, तर तुमच्या घरात कोणाला व्याधी राहणार नाही, कोणाला काही दुःख संकट त्रास राहणार नाही. तुमच्या घरात जी काही इडापिडा आहे ती निघून जाणार आहे. अगदी म्हणजे इतका चमत्कार होणार आहे की तुमच्या घरात कुठले दुःख संकट असो ते अगदी म्हणजे गायब होणार आहे, रिमूव्ह होणार आहे, अजिबात तुमच्या आयुष्यात राहणार नाही. म्हणजे इतका जबरदस्त, म्हणजे हा दत्त महाराजांचा बीज मंत्र आहे, अतिशय पॉवरफुल मंत्र आहे असं तुम्ही समजा. म्हणजे हा मंत्र जेव्हा तुम्ही जप करणार याचा, मी जेव्हापासून या मंत्राचा जप सुरू केला त्यानंतर मला माझ्या आयुष्यात बरेच बदल दिसलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगते, तर तुम्हाला असा काही त्रास असेल, तुमच्या आयुष्यात तुम्हाला दुःख संकट अडचणींचा सामना करावा लागत आहे, तर तुम्ही नक्कीच या मंत्राचा जप सुरू करा. एकाने केला तरी सुद्धा पूर्ण कुटुंबाला त्या मंत्राचा जपचा फायदा होणार. म्हणून मी प्रत्येक महिलांना सांगत असते की तुम्ही सगळ्यांनी सेवा करायला सुरुवात करा. जर घरातली करती स्त्री सेवा करायला सुरुवात करते तर त्याचा फायदा पूर्ण कुटुंबाला होतो. आमच्या घरात मी सेवा करते तरी सुद्धा माझ्या नवऱ्याला, माझ्या मुलींना त्याचा फायदा होत असतो. तर तुम्ही सुद्धा करा. आपण जेव्हा करतो तर आपल्या कुटुंबाला त्याचा फायदा होत असतो. म्हणून आपल्याला आपल्या घरासाठी एवढं करायचं असतं. तर या मंत्राचा प्रत्येकाने जप सुरू करा आणि बघा तुमच्या आयुष्यात काय चमत्कार होतो. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.